नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी गेल्या 12 वर्षांपासून शिक्षक, सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून काम करतोय. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. इगो इज द एनिमी हे पुस्तक आहे. रायन हॉलिडे या लेखकाने लिहिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं खरंच आहे की इगो अर्थात अहंभाव, अहंकार हा माणसाचा अतिशय मोठा शत्रू आहे. बघा मंडळी, मी म्हणतो तेच खरं, मला वाटतं तेच बरोबर, मला सर्व काही समजतं, मला सर्व काही कळतं, मी अमुक विषयाचा तज्ज्ञ आहे, असं जे लोक म्हणत असतात आणि अशा आविर्भावात वावरत असतात ते भ्रमामध्ये जगतात असं मला वाटतं. ते वास्तवापासून खूप दूर असतात. एखाद्या व्यक्तीला आपल्या रूपाचा, एखाद्याला श्रीमंतीचा किंवा विद्वत्तेचा गर्व असतो. अशी मंडळी अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी असतात. रायन हॉलिडे यांनी या पुस्तकामध्ये अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत. प्लस, मायनस आणि इक्वल लोक अशा 3 संकल्पना त्यांनी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. प्लस म्हणजे जे लोक आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत, कार्यक्षम आहेत, त्यांच्यासोबत असताना आपण विद्यार्थी म्हणून राहायला हवं, त्यांच्यापासून शिकायला हवं. जे मायनस लोक आहेत म्हणजे आपल्यापेक्षा कमी बुद्धिमान असलेले, त्यांना आपण आपल्याकडचं ज्ञान द्यायला हवं, अनुभव द्यायला हवा. आणि जे इक्वल लोक असतात त्यांच्याशी आपण स्पर्धा करायला हवी, असं रायन हॉलिडे या पुस्तकात म्हणतात. वास्तविक पाहता आपण जगत असताना आपलं जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तसं आपण इतरांचं देखील जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे. रिअल लिव्हिंग इज लिव्हिंग फॉर अदर्स, ते खरं जगणं आहे. त्याचप्रमाणे लेखकाने या पुस्तकात डेड टाईम आणि लाईव्ह टाईम अशा 2 कन्सेप्ट मांडलेल्या आहेत. आपण जेव्हा इतरांना दोष देतो, एखाद्या गोष्टीची फक्त वाट पाहतो, फक्त इच्छा करतो, तो जो वेळ आहे तो डेड टाईम आहे. आणि जेव्हा आपण विचारांचं आदान प्रदान करतो, आपल्या कार्यक्षमतांचा उपयोग करून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या भल्यासाठी झटतो, तेव्हा तो लाईव्ह टाईम असतो. एक गुन्हेगार असतो, अट्टल गुन्हेगार, अनेक गुन्हे त्याने केलेले असतात. मरायला किंवा मारायला तो जराही भीत नसतो. वयाच्या 21व्या वर्षी त्याला 10 वर्षांची शिक्षा होते. तो तुरुंगात जातो आणि त्या तुरुंगामध्ये असताना तो अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो, धर्मशास्त्र, तत्वज्ञान. आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो मानवी हक्कांसाठी काम करायला लागतो. म्हणजे तो या थराला गेलेला मनुष्य होता, तरी पण त्याला शिकावंसं वाटलं, आयुष्यात बदल करावासा वाटला. यालाच म्हणतात जाग येईल तेव्हा सकाळ. आणि म्हणून शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याला शिकण्याची भीती नाही आणि जो आपल्या शिकण्याभोवती अहंकाराचा कोश तयार करत नाही, तोच खरा विद्यार्थी असतो, आजन्म विद्यार्थी असतो असं आपण म्हणू शकतो. आता या पुस्तकामध्ये लेखकानं आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की रोमन साम्राज्यामध्ये एक अतिशय हुशार शेतकरी असतो. त्याचं आपल्या कामावर खूप प्रेम होतं. पण त्या राज्यामध्ये एकदा युद्ध होतं.
त्यावेळी राजा त्या शेतकऱ्याची मदत घेतो आणि काही काळासाठी त्या शेतकऱ्यालाच राजा बनवतो. तेव्हा तो शेतकरी राजा म्हणून अतिशय चोख अशा प्रकारची कामगिरी बजावतो. युद्ध संपल्यावर तो आपल्या शेतात जातो आणि पुन्हा काम करतो. त्या राज्यावर पुन्हा एकदा युद्धाचा प्रसंग येतो. पुन्हा राजा त्याला बोलावतो आणि पुन्हा त्याला राजा बनवतो. तो शेतकरी पुन्हा एकदा अतिशय चांगलं काम करतो, चांगली कामगिरी बजावतो आणि युद्ध संपल्यानंतर पुन्हा आपल्या शेतामध्ये जाऊन काम करायला लागतो. आता आपल्यापैकी कुणीही असता तर त्या यशानं हुरळून गेला असता, बरोबर आहे ना? पण तो शेतकरी सामान्य शेतकरी नव्हता आणि त्याला अहंकाराचा स्पर्श झालेला नव्हता आणि म्हणून तो मूळ हेतू विसरला नाही. तो आपलं काम करत राहिला, त्यात रमून गेला. हे महत्वाचं आहे. या विषयाची मांडणी करत असताना एक दोहा मला आठवतोय. अपना क्या है इस जीवन में सब तो लिया उधार. अपना क्या है इस जीवन में सब तो लिया उधार. सारा लोहा उन लोगों का अपनी केवल धार. आपण जे काही असतो ते आपल्यामुळेच असतो का? आपले पालक असतात, शिक्षक असतात, समाज असतो, मित्रमंडळी असतात. तरी देखील आपल्याला वाटत राहतं की मी आज जो काही आहे तो माझ्यामुळेच आहे. त्याच्या मागे मला असं वाटतं की असंख्य गोष्टी असतात आणि त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहिलं पाहिजे. अहंकारी माणसाबद्दल कविवर्य कुसुमाग्रज यांनी देखील एक अतिशय सुंदर कविता लिहिलेली आहे. त्या कवितेत ते असं म्हणतात, दिवा दिसताच प्रकाश मागणं, पक्षी दिसताच आकाश मागणं, असला छंद बरा नाही. दिवा दिसताच प्रकाश मागणं, पक्षी दिसताच आकाश मागणं, असला छंद बरा नाही. ज्योती जळतात माझ्याच साठी, पाखरे उडतात माझ्याच साठी, असला समज खरा नाही. असला समज खरा नाही. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण नाममात्र आहोत, नगण्य आहोत. याची जाणीव प्रत्येक माणसानं ठेवायला हवी आहे असं मला वाटतं. आपण हे करत असताना नम्रता खूप महत्वाची आहे. वरवर पाहू नकोस, तळापर्यंत जा आणि तिथं जे सापडेल त्यातही साशंक राहा. ही नम्रता जर आपण अंगी बाणवू शकलो तर आणि तरच अहंकाराला आपण दूर ठेवू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार.